हिवाळ्यातली सुंदर अशी ही सकाळ आणि मस्त अशा या व्ह्यूपासून ना आपल्या व्हिडिओची जी आहे सुरुवात होती आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते. तर हिवाळा सुरू झाला आहे तर गोव्यात ना जास्त थंडी जाणवत नाही, पण सकाळची थोडीफार जाणवते. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी आलू पराठ्याचं सारण, पीठ वगैरे सगळी तयारी करून ठेवली होती. पण त्या रात्री काय ते बनवणं झालंच नाही. मग नेक्स्ट डे होता संडेला थोडंफार मी बनवलं होतं, पण तरी देखील सारण उरलंच होतं. मग आज आहे मंडे, सो राशीला टिफिनला मी आलू पराठाच दिला. त्याचबरोबर तिला नाश्त्याला देखील आलू पराठाच मी दिलेला आहे. आलू पराठा किंवा फक्त बटाटे वापरून जी पावभाजी मी बनवते, या गोष्टी ना मुलींना अगदी रोज दिल्या ना तरी त्या आवडीने खातील. आणि त्याच आमच्या घरी ना मोस्टली बनत असतात. तुम्हीही ब्लॉगमध्ये पाहिलं असेलच, बऱ्याचदा हेच सगळं बनत असतं. माझ्या गॅलरीमध्ये ना थोडीफार जे आहेत प्लांट्स आहेत, आणि जी प्लांट्स मी विकत घेतले होते ना ते जास्तीत जास्त टिकलेच नाहीत. आणि जे कोणी मला असं डहाळी दिली किंवा कोणी असं रोप दिलेलं होतं ना, फ्रीमध्ये जे भेटलेलं होतं ना, ते अगदी छान भरलेलं आहे. आणि मी ना वरच्यावर त्यांना तांदूळ वॉश केलेलं, म्हणजे राईस बनवताना तांदूळ धुतलेलं पाणी म्हणा किंवा चहा पावडरचं पाणी, अशा सगळ्या गोष्टींना मी वरचेवर घालत असते. त्यांना खूप छान जे आहे पौष्टिकता भेटते या सगळ्या घरगुती वस्तूंपासून, असं मला वाटतं. आणि छान भरतात झाडं. तर गॅलरीमध्ये ना खूप छान ऊन येतं. आणि जेव्हा केव्हाही मी अशा प्रकारचं काही चादरी म्हणा किंवा काही बेडशीट्स वगैरे वॉश करते ना, किंवा इवन मॅट्स वगैरे असतात ना ते वॉश करते ना, त्यावेळेस मी ते प्रिफर करते की ते मी गॅलरीमध्येच जे आहे सुकत घालते. कारण इकडे छान ऊन येतं आणि अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये ना व्यवस्थित खणखणीत सुकून निघतं सगळं. सो मी इथेच ते जे आहे सुकत घालते वगैरे. बाकी मग कपडे वगैरे जे रोजचे असतात ना ते मी गच्चीमध्ये घालते. माझ्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मोस्टली जे आहे बॅकग्राऊंडला कार्टूनचाच आवाज येत असतो, शिनचॅन म्हणा, पेप्पा पिग म्हणा. तर कसं होतं ना, कधी कधी ना मुली कार्टून जे आहे लावून ठेवतात आणि त्या खेळायला जरी गेल्या ना, माझ्या लक्षात पण येत नाही की आपण चॅनल चेंज करून दुसरं काही बघू शकतो. म्हणजे इतकी सवय लागली आहे ना, मुली जरी नसल्या ना तरी देखील मी कार्टूनच पाहत असते. म्हणजे मुलींसोबत आपल्यालाही ती एक सवय लागली आहे म्हणायला हरकत नाही. तुमच्यासोबतही असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मिशोवरून हे पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. राशीसाठी ॲक्च्युली मी कॉर्डसेट मागवला होता, तर छान आलेला आहे. आणि स्पेशली याचा कलर मला खूप जास्त आवडला होता. कलर पाहूनच मी जे आहे ह्याला जे आहे ऑर्डर केलं होतं. अशी ही बॉटम वेअर आहे. ॲक्च्युली मला साईजचा थोडासा इश्यू वाटतो आहे. म्हणजे बॉटम वेअर थोडीशी मला लेंथ कमी वाटते. अँकल लेंथच असणार आहे बहुतेक, किंवा मग 3/4 येईल असं मला वाटतं आहे. आता बघू तिला कसं वाटते, काय वाटतं. तर ती स्कूलला गेली आहे, शाळेवरून आल्यावरच तिला मी वेअर करायला लावेन. काय झालं होती. तर स्कूलवरून आल्यावरच तिला मी जे आहे वेअर करायला लावेन. मग बघेन साईज कसं काय वगैरे. त्यानंतर हे जे आहे टॉपवेअर आहे, टॉप आहे हे. आणि पाठीमध्ये त्याला बांधणी वगैरे आहे. आणि इकडे बोटावर थोडंसं केलेलं आहे. तर खूप छान याची क्वालिटी आहे. थोडंसं कॉटन असल्यामुळे ना थोडंसं सी थ्रू आहे, पण वॉश केल्यानंतर भरेल. तर बघू, आधी राशी स्कूलवरून आली की तिला घालायला लावेन. साईज कसं कसं बघून मग जे आहे डिसाईड करेन की ठेवायचं की नाही. क्वालिटी वाईज तरी अप्रतिम आहे. आणि हे मला ना फक्त 180 रुपीजला पडलं होतं. आणि आता मी जस्ट त्याची रिसेंट प्राईस जी आहे चेक केली तर ती 200च्या अबाव गेलेली आहे. 230 समथिंग असं काहीतरी आहे सध्याची प्राईस. आणि मला हे 180 रुपीजला पडलं होतं. खूप छान याची क्वालिटी आहे प्राईसच्या मानाने तरी. आणि मुलांना असे स्वस्त आणि मस्त कपडे लागतात, कारण ते व्यवस्थित ठेवत नाहीत. सो मी तरी प्रिफर करते की मुलांना जे आहे जास्त महागड्याचे कपडे मी घ्यायला जातच नाही. काहीतरी फंक्शन असेल, ओकेशन असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण असं रेग्युलर नॉर्मल असं काही असेल, कॅज्युअल वेअर असेल, ते मी कमीत कमी जे आहे रेटमध्येच घेते. आणि छान दिसेल आणि कमी रेटमध्ये पडेल असंच म्हणून घेते. आणि हे सगळं आपल्याला मिशोवर खूप छान भेटून जातं असं मला वाटतं. मिशो इज बेस्ट ऑप्शन असं मला वाटतं. सो हे मिशोवरून घेतलेलं आहे मी. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि जरी तुम्हाला लिंक भेटली नाही, तुम्हाला तशी कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. सो चला, राशी आली की तिला मी घालायला लावेन. आणि त्यानंतर मग जी आहे क्लिप देखील मी तेच जे आहे ॲड करेन की राशीला कसं साईज होतं आहे वगैरे. तर राशी स्कूलवरून आल्यानंतर तिने हा ड्रेस वेअर केला होता आणि तिला परफेक्ट असं जे आहे साईज बसलेला आहे. बॉटम वेअरचाच मला थोडासा डाऊट होता, पण नाही, परफेक्ट असा अँकल लेंथ तिला जे आहे साईज येतो आहे. आणि तिलाही खूप जास्त आवडला होता. सो मी हा ड्रेस ठेवून घेणार आहे. तर ही कच्ची केळी ना आमच्या इथे एका शेजाऱ्यांनी दिलेली आहेत आणि त्याची आता मी काप बनवणार आहे. तर चला, आधी मी सगळी तयारी करून घेते आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवते.
कच्ची केळी जी होती ना त्यांची सालं वगैरे मी व्यवस्थित जे आहे काढून घेतलेली आहेत. त्यानंतर त्यांचे असे जे आहेत पीसेस बनवून घेतलेले आहेत अगदी पातळ, जसे आपण बटाट्याचे काप वगैरे करताना करून घेतो ना त्याप्रमाणेच. तर छान असे बारीक पीसेस करून घेतलेले आहेत. त्यामध्ये चवीपुरता मीठ, हळद आणि लाल तिखट मी यामध्ये घातलेलं आहे. आता आमचं जे लाल तिखट असतं ना, आम्ही जे लाल तिखट वापरतो ना त्यामध्ये जे आहे आलं लसूण वगैरे सगळे मसाले वगैरे असतातच ऑलरेडी. जर तुमची फक्त लाल तिखट असेल म्हणजे फक्त भंगीपूड वगैरे असेल, ज्याला मी म्हणतो लाल मिरचीची पावडर असेल, तर तुम्ही वरून त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, धनेपूड, जिरेपूड हे सगळं घाला आणि त्याचबरोबर लिंबाचा रस. तर व्यवस्थित जे आहे मिश्रण जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या पीसेसना जे आहे ते लागलं गेलं पाहिजे. एक 2 मिनटं तसंच ठेवलं तरी चालेल किंवा इमिडिएटली तुम्ही फ्राय केलं तरी चालेल. मी इमिडिएटलीच फ्राय केलं होतं. तर छान असं कोटिंग झालेलं आहे सगळ्याला. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ, रवा आणि थोडंसं बेसन. आता तांदळाचं पीठ आणि रवा यांची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे आणि बेसन आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे. त्यानंतर या सगळ्यामध्ये पण ना थोडंसं चवीपुरता मीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट हे सगळं थोडं थोडं प्रमाणात जे आहे घालून घ्यायचं आहे, जेणेकरून वरचं जे कोटिंग असतं ना त्यालाही जे आहे छान स्वाद येईल. त्यानंतर एका पॅनमध्ये जे आहे थोडंसं जे आहे तेल गरम करून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. मी इथे शॅलो फ्राय करते आहे. सो मी जो पॅन असतो ना आपल्या डोश्याचा वगैरे, तर तो पॅन मी घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर जे पीसेस आपण करून घेतलेले आहेत केळ्याचे, ते त्या मिश्रणामध्ये जे आहेत व्यवस्थित त्याला ते सगळं लावून व्यवस्थित आपल्याला ते फ्राय करायला ठेवून द्यायचे आहेत. अगदी 2 मिनटात जे आहे व्यवस्थित फ्राय करून निघेल. 2 ते 5 मिनटामध्ये दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित परतवून आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि खूप छान अशी साईड डिश जी आहे रेडी होते. तर कच्च्या केळ्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर चला, आपली कापं तर रेडी आहेत. ती छानपैकी मी सर्व करून घेते आणि आता वेळ झाली आहे मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या मैत्रिणींची नावं घेण्याचा. प्रियांका भरत, शुभांगी गडकरी, आरती काकतकर. आरती काकतकर असं लिहित आहेत, माझ्या नाही पण मिस्टरांच्या खिशात पैसे सापडले की मज्जा येते. हे मात्र 100% खरं आहे. त्यानंतर अर्चना पाटील, शरुशी, दीपिकाज ऑल इन वन तडका, स्मॉल वर्ड ऑफ स्वाती, जयश्री पाटील. तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार. अशा छान छान कमेंट्स असंच नेहमी करत राहा. तर चला, व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याशी एक छान असं प्रोडक्ट शेअर करणार आहे मिशोवरचं. ॲक्च्युली हे जे प्रोडक्ट आहे मला दिवाळीला गावी जाण्यापूर्वी जे आहे रिसीव झालं होतं, पण त्यावेळेस ना शेअर करायचं राहूनच गेलं. हे आहे वुडनचं वॉल डेकोर आणि खूप छान याची क्वालिटी आहे. वॉल नाही, हँड पेंटेड हे आहे, वुडनचं आहे आणि छान असं पॅक ऑफ 5मध्ये मला रिसीव झालेलं आहे. अगदी कलर बघू शकता ब्राईट आहेत, व्हाईट कलरचा बेस आणि त्यावर ते रेड, येल्लो, ब्ल्यू असे कलर ना पॉपअप करत आहेत. एखादी तुमची जी बोरिंग वॉल असेल ना त्याला अगदी छान असं ट्रेडिशनल लुक जे आहे या वॉल डेकोरमुळे जे आहे येईल. आणि ॲक्च्युली मी ना माझ्या लिव्हिंग रूमचा मेकओव्हर करणार होते, त्यावेळेसच हे प्रोडक्ट जे आहे मागवलं होतं, पण तो मेकओव्हरही अजून पेंडिंग आहे, कारण काही प्रोडक्ट्स जे आहेत मला अजूनही घ्यायचे आहेत. सगळे प्रोडक्ट ॲड झाले की मी जे आहे मेकओव्हर करणारच आहे. त्यासाठी तुम्हाला माझे ब्लॉग्स पाहत राहायचे आहेत. आणि हा प्रोडक्ट अगदी रिजनेबल रेटमध्ये मला रिसीव झाला होता, 135 रुपीजला काहीतरी. याचीही लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर चला, असा होता हा आजचा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.